तिथे अलिबागमध्ये झालेल्या मुसळधार पावसात या रुग्णालयात चक्क पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल झाले। दवाखान्यातील प्रत्येक रूममध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल देखील होत आहेत। या अलिबागच्या जिल्हा रुग्णालयातली आपण दृश्य पाहत आहोत। इथे अनेक गंभीर आजार असलेले त्यासोबतच विविध उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण आहेत। जिल्हा रुग्णालय आहे, या रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत। रुग्णांची मोठी गैरसोय होते आणि या सगळ्याबाबत प्रशासनाकडून मात्र कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। त्यासोबतच या पावसाच्या पाण्यातच रुग्णांना तपासावं लागतंय, त्यांच्यावर तसेच उपचार करावे लागतात। त्यामुळे या रुग्णालयाकडून आता काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येतं, यासोबतच सरकार असेल, प्रशासन असेल, या सगळ्याकडे कशा गंभीरतेने पाहत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। रायगड जिल्ह्याला जुलै महिन्यात आपत्तीचा हा वारसाच दरवर्षी लागले। मग तळईचा असेल किंवा महाडची दुर्घटना असेल, ह्या अनेक घटना ह्या जुलै महिन्यात घडतात। मी ईश्वराला विनंती करतो की सिव्हिल हॉस्पिटलवर अशी कोणतीही आपत्ती येऊ नये। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 150 कोटींच्या वर या सिव्हिल हॉस्पिटलला निधी शासनाने मंजूर केलेला आहे, परंतु सद्यस्थितीत आता ज्यांचा जीव सुधारायला, ज्यांचा जीव देव म्हणून इथं आलेले आहेत, त्यांचे जीव सध्या या हॉस्पिटलमध्ये धोक्यात आहेत। आणि हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये जर 1 फूट भरेल एवढं पाणी जर असेल तर हे राजकारणी, इथलं नियोजन विभाग नक्की करते काय? नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।